पुढची बातमी पाहूयात। साऱ्या देशाला शर्मेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे। 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं 4ही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे। या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंग या 4 आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। 27 मार्च रोजी अपीलावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायमूर्ती दीपक मिश्रा, आर भानुमती आणि अशोक भूषण यांचं खंडपीठ त्यावर अंतिम निकाल देईल। 23 वर्षांच्या निर्भयावर 16 डिसेंबर 2012ला निर्घृण बलात्कार करून तिचा रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला। त्यानंतर 29 डिसेंबरला सिंगापूरच्या रुग्णालयात तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली। त्यापैकी एकानं तुरुंगातच आत्महत्या केली, तर एका किशोरवयीन आरोपीला सत्र न्यायालयानं 4ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे। त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं 4ही आरोपींनी केलेलं कृत्य अमानवीय असल्याचं सांगून फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे। दरम्यान उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात आरोपींचं वय आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता फाशीची शिक्षा कमी करावी अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली आहे। उनको फांसी होगी ये तो 100% सच है। फांसी का कई कारण यह भी है कि उनके वकील जो भी बचाव पक्ष के थे वो कोई ऐसी दलील नहीं दे पाए जिसको कोर्ट ये कह सके कि नहीं इस पे कुछ विचार करने की जरूरत है। कि इस तरह का बर्बरता करने वाले व्यक्तियों के लिए सुप्रीम कोर्ट का कोई भगवान भी नहीं माफ कर सकता और ये फैसला आसमान से उतरेगा, उनको फांसी ही मिलेगी। देखिए, हमें कोर्ट से पूरा उम्मीद है और विश्वास है कि सुप्रीम कोर्ट से उनकी फांसी की सजा बरकरार रहेगी, क्योंकि अगर हमारे संविधान में है सजा है तो इससे बर्बरता कोई और केस नहीं हो सकती। तो हमें पक्का विश्वास है कि सुप्रीम कोर्ट से ज्योति को इंसाफ मिलेगा। आज 2 बजे प्रोनाउंसमेंट होगी और हमें विश्वास है मुकेश को छोड़ा जाएगा, क्योंकि मुकेश के केस में कोई एविडेंस नहीं है और स्टेट ने खुद एविडेंस जो फाइल किए, स्टेट के एविडेंस के अनुसार मुकेश बस में नहीं था। हम श्योर हैं कि मुकेश को छोड़ा जाएगा। बाकी 3 के बारे में क्या होगा, उन्हें फांसी की सजा बरकरार रहेगी या उनको लाइफ इम्प्रिजनमेंट दिया जाएगा, ये तो 2 बजे ही हम बता सकते हैं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रामराजे, आज यावरचा अंतिम फैसला येणार आहे। किती वाजेपर्यंत हा फैसला येणं अपेक्षित आहे? बिल्कुल भूषण, या संदर्भाची सुनावणी होऊन साधारणतः 2:30 वाजेपर्यंत हा निर्णय येऊ शकतो, कारण आता फक्त संपूर्ण सुनावणी संपलेली आहे आणि निर्णय घेण्याचंच बाकी आहे। जी 16 डिसेंबर 2012ची काळी रात्र होती, तीच काळी रात्र या आरोपींच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकते का हे पाहणं गरजेचं आहे आणि सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देते ते पण पाहणं गरजेचं आहे। यामध्ये भूषण आपल्याला आणखीन एक माहिती सांगावी लागेल, कारण मुकेश सिंग याच्या संदर्भात जी माहिती दिली जाते की तो त्या बसमध्ये नव्हता किंवा तो या संपूर्ण कटाचा भागीदार नव्हता, परंतु मुकेश सिंग हा या बसचा क्लीनर होता आणि तो बसमध्येच होता अशा प्रकारचे सुद्धा पुरावे देण्यात आलेले आहे। त्याच्यासोबत रामसिंग जो होता, रामसिंग हा बस चालक होता आणि यानं पुन्हा नंतर आत्महत्या केलेली आहे जेलमध्ये। त्यानंतर जो होता पवन होता आणि पवन सोबतच आणखीन एक सुद्धा आरोपी होता। या दोन्ही आरोपी, एक फिटनेस ट्रेनर होता तर एक पवन गुप्ता जो आहे तो फळ विक्रेता होता। त्यामुळे फिटनेस ट्रेनर, फळ विक्रेता आणि हा बसचा क्लीनर या संपूर्ण तिघांनी चौघांनी मिळून हे गुन्हा केलेला आहे आणि याला कोणती शिक्षा होऊ शकते हे पाहणं गरजेचं आहे। मात्र जो मांडलेला आहे मुद्दा यावेळेस की हे सर्वजण तरुण आहेत आणि दुसरे म्हणजेच की यांची घरची परिस्थिती हालाकीची आहे। या दोनच गोष्टीवर यांना जन्मठेप द्यावी, मात्र फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी पुढे आलेली आहे, त्यांच्या वकिलांनी केलेली आहे। मात्र केवळ तरुण असणं आणि घरची परिस्थिती ही हालाकीची असणं, नाजूक असणं, या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय घेते ते पाहणं गरजेचं आहे, कारण गुन्हा झालेला आहे आणि या गुन्ह्याचं समर्थन किंवा करताच येणार नाही आहे आणि माफी देता येणार नाही आहे तरुण असल्यामुळं किंवा यांच्या घरची परिस्थिती गरीब असल्यामुळं। गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो तरुण असावा किंवा त्यांची घरची परिस्थिती जरी हालाकीची असली तरी हा गुन्हेगार असतो। त्यामुळे आज कोर्ट फाशी शिक्षा कायम ठेवते का हे पाहणं गरजेचं आहे। हा 2012चं हे संपूर्ण प्रकरण होतं, आता 4 वर्ष उलटली आहे, 4 वर्षानंतर तरी शिक्षा मिळते का हे पाहणं गरजेचं आहे। आणि जी पीडिता होती त्या पीडितेच्या आईनं तिच्या घरच्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला न्याय पाहिजे, त्यामुळे न्याय संस्था आज न्याय देणार का याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे। भूषण, धन्यवाद रामराजे तुर्तास या सविस्तर माहितीसाठी।
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.